स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या डिजिटल फलक बेकायदेशीर असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून फोडल्याने 37 लाखांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी महापालिका प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये नागरिकांना विविध स्वरूपाची माहिती देण्यासाठी एकूण 140 डिजिटल फलक बसवण्यात आले आहेत। मात्र त्यासाठी पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही। त्यामुळे हे फलक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत मनसेने या फलकांना लक्ष्य केले आहे। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी फलकाच्या LED स्क्रीन आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचे नुकसान केले। या तोडफोडीमुळे तब्बल 37 लाखांहून अधिक रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज असून झालेल्या नुकसानाची मोजणी अद्याप सुरू आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे।